समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन केलं असतं तर ते आज राज्यपाल झाले असते, पण त्यांनी आपल्या विचारांची प्रतारणा कधीच केली नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सप्तर्षी यांचा गौरव केलाय। सप्तर्षी यांच्या 75 निमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जीवन गौरव समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते। या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी नेते अरुण गुजराथी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार हुसेन दलवाई हे उपस्थित होते। सध्या समाजामध्ये संघर्ष निर्माण होत असून ज्या व्यवस्थेमुळे देश पारतंत्र्यात राहिला तोच विचार परत येत असल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली। डॉक्टर, मला असं वाटतं खरं म्हणजे 75व्या वर्षात तुम्ही पदार्पण करतायत, म्हणजे आता खरं तुम्ही राज्यपाल व्हायला फिट झालात। फक्त तुमचा प्रॉब्लेम एक आहे की तुम्ही कोणत्याही सत्ताधाऱ्याचं कोड कौतुक कधी करत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम नाही। तर आतापर्यंत राज्यपाल म्हणून कुठेही गेला असतात। नाही, तुमचं पुस्तक मी बघितलं, माझ्या हस्ते प्रकाशन झालं, मी पहिले अनुक्रमणिका बघितली, म्हटलं आमच्यावरती काय लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर ते चाललं पटपट पटपट पटपट, अजून तसं काही नजरेत आलेलं नाही। 1-2 ठिकाणी शिवसेना हा शब्द दिसलाय, तो आता मी जाताना वाचेन। पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की असा कधी तुम्ही, मला नाही वाटत, टोकाचा किंवा पराकोटीचा विरोध शिवसेनेला केलेला आहे। किंबहुना प्रत्येक वेळेला काही वाटलं मी त्यांना, आणि त्यांचा जसा तुमचा बाळासाहेबांकडे अधिकार होता, हक्क होता, तसाच माझाही तुमच्याकडे आहे, तुमचाही अधिकार माझ्यावरती आहे। आणि मी त्यांना सांगितलेलं की डॉक्टर, कधी तुम्हाला वाटलं की मी चुकतोय, कान धरण्याचा अधिकार तुमचा आहे, कान धरण्याचा अधिकार तुमचा आहे।